हॅलो स्टुडंट्स, आजच्या लेक्चरमध्ये आपण काय करतोय पहा, इन्क्रीजिंग आणि डिक्रीजिंग फंक्शनचा स्टडी करतोय. म्हणजे एखादा फंक्शन जर का आपल्याला दिला तर आपण ते आयडेंटिफाय करता आलं पाहिजे आपल्याला की तो फंक्शन इन्क्रीजिंग आहे की तो फंक्शन डिक्रीजिंग आहे. सो आजचा जो काही लेक्चर आहे तर लेक्चरचा कंटेंट हाच असेल की इन्क्रीजिंग फंक्शन कसा आयडेंटिफाय करायचा आणि डिक्रीजिंग फंक्शन कसा आयडेंटिफाय करायचा ग्राफ न पाहता बोलतोय. जर का मी तुम्हाला ग्राफ दाखवला ना, कोणी पण सांगेल की इथून इथे इन्क्रीज होतोय, डिक्रीज होतोय, परत इन्क्रीज होतोय. ओके, तर हे बेसिक तर कोणी पण सांगू शकतं. पण ग्राफ न पाहता ओके, जर का आपल्याला चेक करायचं असेल की फंक्शन इन्क्रीजिंग आहे की डिक्रीजिंग आहे, किंवा फंक्शन असं पण होऊ शकतं की थोडा वेळ इन्क्रीज होतो नंतर डिक्रीज होतो, असं पण होऊ शकतं. सो ग्राफ ड्रॉ न करता आपल्याला तो स्टडी करायचा आहे इथे बाय युजिंग डेरिव्हेटिव्ह. तर या तीन गोष्टी आपल्याला इथे माहिती असायला हव्या. आता या तीन गोष्टी कशासाठी माहिती असायला हव्या पहा. आपण काय करणार आहे माहिती का, इन्क्रीजिंग फंक्शनसाठी एक कंडिशन डिराईव्ह करणार आहे. इन्क्रीजिंग फंक्शनसाठी एक कंडिशन मी आता इथे मेन्शन करतोय, डिक्रीजिंग फंक्शनसाठी एक कंडिशन मेन्शन करतोय. ती कंडिशन अशी येणार आहे, ती कंडिशन जर का सॅटिस्फाय झाली, एखाद्या फंक्शनने ती कंडिशन सॅटिस्फाय केली तर क्लिअरली समजून जायचं की फंक्शन डिक्रीजिंग असेल. किंवा इन्क्रीजिंग फंक्शनचा कंडिशन सॅटिस्फाय केला त्याने तर मग समजून घ्या की तो फंक्शन इन्क्रीजिंग असेल. त्या कंडिशनचा आपल्याला इथे स्टडी करायचा आहे. मग तो कंडिशन समजून घेण्यासाठी आधी आपण ही गोष्ट पाहूया. काय लिहितोय पहा मी इथे, स्लोप ऑफ टँजंट ॲट गिव्हन पॉइंट. डेरिव्हेटिव्हच्या एकदम फर्स्ट लेक्चरमध्ये आपण पाहिलेलं आहे बरोबर. स्लोप ऑफ टँजंट ॲट अ गिव्हन पॉइंट म्हणजे एखाद्या कर्व वरती जर का तुम्ही टँजंट ड्रॉ कराल ना, एखाद्या कर्व वरती जर का तुम्ही टँजंट ड्रॉ कराल तर त्या टँजंटचा जो स्लोप असणार आहे, त्या टँजंटचा जो काही स्लोप असतो, दॅट स्लोप इज नथिंग बट डेरिव्हेटिव्ह ॲट दॅट पॉइंट. म्हणजे इथला टँजंटचा स्लोप काढायचा आहे, म्हणजे इथला डेरिव्हेटिव्ह काढायचा. एकदम सिंपल आहे. इथला टँजंटचा जर का स्लोप काढायचा असेल तुम्हाला तर त्या पॉइंटवरती बस डेरिव्हेटिव्ह करायचा, इतकं सिंपल आहे. ओके, तर तो होता फर्स्ट पॉइंट जो की आपण ऑलरेडी स्टडी केलेला आहे. बरं पहा, कोणत्याही लाईनचा स्लोप, या लाईनचा स्लोप म्हणजे काय असतो रे, टॅन थिटा असतो. बरोबर ना. कोणत्याही लाईनचा स्लोप म्हणजे काय असतो, टॅन थिटा, वेअर थिटा इज ऍक्च्युअली अँगल ऑफ इन्क्लिनेशन ऑफ दॅट लाईन विथ रिस्पेक्ट टू एक्स ऍक्सिस. बरोबर, म्हणजे पहा काय बोलतोय मी, स्लोप ऑफ टँजंट म्हणजे डेरिव्हेटिव्ह. ओके, पण स्लोप म्हणजे टॅन थिटा, पण म्हणजे डेरिव्हेटिव्ह म्हणजे टॅन थिटा. म्हणजेच डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय, टॅन थिटा. डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय, टॅन थिटा म्हणजे स्लोप ऑफ टँजंट आहे ना. सो डेरिव्हेटिव्ह इट गिव्स स्लोप ऑफ टँजंट ॲट दॅट पर्टिक्युलर पॉइंट. तर या गोष्टी आपल्याला इथे फक्त माहिती असायला हव्या आधीपासून. आता मी काय करतोय पहा, हा जो काही ग्राफ ड्रॉ केला आहे एका फंक्शनचा, मी इथे काय मेन्शन करतोय, लेट y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. मी असं ऍझ्युम केलं की एक फंक्शन आहे एफ ऑफ एक्स. हा ग्राफ पाहून कोणी पण सांगेल की फंक्शन ना इथून इथेपर्यंत इन्क्रीजिंग फंक्शन आहे. या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत फंक्शन कसं आहे पहा, डिक्रीजिंग फंक्शन आहे. आणि परत इथून पुढे कसं आहे फंक्शन, इथेपर्यंत परत इन्क्रीजिंग फंक्शन आहे. मग मी हवं तर इथे मेन्शन करतो पहा. ओके, हा पोर्शन कसा आहे, इन्क्रीजिंग फंक्शन. ओके, हा जो पोर्शन आहे हा इन्क्रीजिंग आहे. हा जो पोर्शन आहे ना इथून इथेपर्यंत, तर हा पोर्शन डिक्रीजिंग असेल. आणि परत इथून इथेपर्यंत हा जो काही पोर्शन आहे तर तो परत इन्क्रीजिंग आहे. बरोबर ना. तर काय पहा, मी फंक्शन या ग्राफवरती ट्रॅव्हल करतोय पहा. इथून मी ट्रॅव्हल करायला सुरू केलं. सो क्लिअरली तुम्हाला समजतं ना की वायचा व्हॅल्यू इन्क्रीज होतो. वाय व्हॅल्यू म्हणजेच फंक्शनचा व्हॅल्यू आहे. वायचा व्हॅल्यू वाढणे म्हणजेच फंक्शनचा व्हॅल्यू वाढणे. ओके, सो वाय व्हॅल्यू इन्क्रीजेस दॅट मीन्स फंक्शन इज इन्क्रीजिंग. पहा, वाय व्हॅल्यू डिक्रीज होतो वाय व्हॅल्यू. बरोबर ना. वाय व्हॅल्यू डिक्रीजेस दॅट मीन्स फंक्शन इज डिक्रीजिंग. अगेन वाय व्हॅल्यू इन्क्रीजेस दॅट मीन्स फंक्शन इज इन्क्रीजिंग इन दिस पोर्शन. या पोर्शन मध्ये इन्क्रीज होतोय. मग आता थोडंसं नीट पाहिलं आपण हे जे काही स्टडी केलं आहे ना टँजंट वगैरे, तर टँजंट आता इथे ड्रॉ करायला स्टार्ट करतोय. मी काय करतोय पहा, इथून इथे इन्क्रीजिंग आहे ना, मग जिथे इन्क्रीजिंग असतो ना तिथे मी टँजंट ड्रॉ करतोय. पहा, इथे इन्क्रीजिंग आहे, या पोर्शन मध्ये तुम्ही कुठे पण टँजंट ड्रॉ करा. पहा, इथे टँजंट ड्रॉ केला मी, इथे टँजंट ड्रॉ केला. पहा, हा टँजंट कसा आहे माहिती का, हा असा टँजंट आहे की ज्याचा अँगल ऑफ इन्क्लिनेशन म्हणजे विथ रिस्पेक्ट टू एक्स ऍक्सिसचा अँगल ना,
हा असा टँजंट आहे की ज्याचा अँगल ऑफ इन्क्लिनेशन कसा आहे, अक्यूट आहे, 90 पेक्षा जास्त नाहीये, कमी आहे. ठीक आहे. आता मग तुम्ही पहा अँगल ऑफ इन्क्लिनेशन अक्यूट आहे, म्हणजे त्या टँजंटचा स्लोप काय असणार माहिती का, टॅन ऑफ थीटा असणार. बरोबर, थीटा अक्यूट आहे ना, आणि आपल्याला माहिती टॅन ऑफ अक्यूट अँगल इज पॉझिटिव्ह, म्हणजे त्या टँजंटचा स्लोप हा पॉझिटिव्ह असणार. टँजंटचा स्लोप कसा असणार, पॉझिटिव्ह. पण आपल्याला माहिती पहा टँजंटचा स्लोप म्हणजेच डेरिव्हेटिव्ह. बरोबर ना. सो टँजंटचा स्लोप म्हणजेच डेरिव्हेटिव्ह, म्हणजे डेरिव्हेटिव्ह कसा असेल रे, पॉझिटिव्ह असेल. मी परत एकदा दाखवतोय पहा की इन्क्रीजिंग फंक्शनच्या केसमध्ये तुम्ही कुठे पण टँजंट ड्रॉ करा. मी इथे टँजंट ड्रॉ करतोय, इथे मी टँजंट ड्रॉ केला, आणि तुम्ही पहा प्लीज की हा जो काही टँजंट मी इथे ड्रॉ केलाय ना, या टँजंटचा अँगल ऑफ इन्क्लिनेशन काय असेल. अँगल ऑफ इन्क्लिनेशन म्हणजे समजतं ना, अँगल ऑफ दॅट टँजंट विथ रिस्पेक्ट टू एक्स ऍक्सिस. तो अँगल तुम्हाला समजत असेल की तो अँगल अक्यूट अँगल आहे. बरोबर ना. तो अँगल कसा असेल, अक्यूट अँगल असेल, आणि आपल्याला माहिती टॅन ऑफ अक्यूट अँगल इज पॉझिटिव्ह. बरोबर. तर मग आता मला असं समजायला लागतं की कुठे पण टँजंट ड्रॉ करा इन्क्रीजिंग फंक्शनला. बरोबर, कुठे पण टँजंट ड्रॉ करा तर टँजंटचा स्लोप पॉझिटिव्हच येणार आहे. पण टँजंटचा स्लोप म्हणजे डेरिव्हेटिव्ह ना. टँजंटचा स्लोप ऑफ टँजंट ॲट अ पॉइंट मीन्स डेरिव्हेटिव्ह ॲट दॅट पॉइंट. म्हणजे आता इथे आपण क्लिअर करून घेऊया की डेरिव्हेटिव्ह हा पॉझिटिव्ह असतो. कुठे, इन्क्रीजिंग फंक्शनच्या केसमध्ये. मग भलेही तुम्ही इन्क्रीजिंग फंक्शनच्या केसमध्ये कुठे पण टँजंट ड्रॉ करा. आता मी इथे टँजंट ड्रॉ करतोय. पाहाला, मी इथे टँजंट ड्रॉ केला पहा, आणि मग मी चेक करतोय. पहा या टँजंटचा स्लोप काय असेल. पहिले तर अँगल ऑफ इन्क्लिनेशन फाइंड कराल ना. अँगल ऑफ इन्क्लिनेशन कसं आहे, अक्यूट आहे, 90 पेक्षा कमीच आहे, 0 पेक्षा जास्त, 90 पेक्षा कमी. आणि आपल्याला माहिती टँजंटचा स्लोप म्हणजे टॅन थीटा. थीटा इज अक्यूट, दॅट मीन्स स्लोप इज पॉझिटिव्ह, बट स्लोप इज नथिंग बट डेरिव्हेटिव्ह. सो डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह झाला. 3 वेळेस करून दाखवलं पहा मी आता. डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्हच येतो इन्क्रीजिंग फंक्शनच्या केसमध्ये. काही करा, डेरिव्हेटिव्ह हा पॉझिटिव्हच येतो. बरोबर. मग आता मला एक आयडिया क्लिअर आहे आता की डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह म्हणजे फंक्शन इन्क्रीजिंग. डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह मीन्स फंक्शन कसं असेल, इन्क्रीजिंग. तर मी आता इथे लिहून ठेवतो पहा. काय लिहितोय पहा, dy/dx डेरिव्हेटिव्ह जर का पॉझिटिव्ह असेल दॅट मीन्स एफ ऑफ एक्स इज इन्क्रीजिंग. बरोबर ना. डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह मीन्स फंक्शन एफ ऑफ एक्स इट शुड बी इन्क्रीजिंग फंक्शन. आता हा पार्ट रब करतो पहा. आता मी काय करणार आहे पहा. आता मी डिक्रीजिंग फंक्शनसाठी पाहतोय. कोणासाठी पाहतोय, डिक्रीजिंग फंक्शनसाठी काय कंडिशन असली पाहिजे. हे इन्क्रीजिंग फंक्शनची जर कंडिशन आपण डिस्कस केली ना, आता आपण डिक्रीजिंग फंक्शनसाठी कंडिशन डिस्कस करूया. आधी चेक करा की डिक्रीजिंग कुठे आहे. पहा इथे तो फंक्शन कसा आहे, डिक्रीजिंग. बरोबर ना. इथे फंक्शन कसं आहे रे, डिक्रीजिंग फंक्शन आहे. आता पाहूया डिक्रीजिंग फंक्शन. ठीक आहे. डिक्रीजिंग फंक्शनच्या पोर्शन मध्ये तुम्ही कुठे पण टँजंट ड्रॉ करा. फॉर एक्झाम्पल मी जर का इथे टँजंट ड्रॉ केलं तर टँजंट तर असा येईल ना. पहा, हा असा येईल की नाही टँजंट, या डायरेक्शनमध्ये टँजंट येईल ना. सो हा टँजंट असेल. तुम्ही चेक करा की हा टँजंट एक्स ऍक्सिस सोबत किती अँगल करतोय, ऑप्ट्यूज अँगल करतोय. व्हॅल्यू माहित नाही पण ऑप्ट्यूज अँगल करतोय. बरोबर. मग मी इथे असं लिहू शकतो का पहा, या टँजंटचा स्लोप, इथल्या टँजंटचा स्लोप म्हणजे काय, टॅन ऑफ थीटा, बट थीटा इज ऑप्ट्यूज. बरोबर ना. आणि आपल्याला माहिती टॅन ऑफ ऑप्ट्यूज अँगल इज निगेटिव्ह. म्हणजे स्लोप कसा असेल, निगेटिव्ह. अरे पण आपल्याला माहिती स्लोप ऑफ टँजंट म्हणजेच तर डेरिव्हेटिव्ह, म्हणजे डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह असलं पाहिजे. म्हणजे डेरिव्हेटिव्ह काय असला पाहिजे, निगेटिव्ह. म्हणजे फॉर डिक्रीजिंग फंक्शन डेरिव्हेटिव्ह शुड बी निगेटिव्ह. तुम्ही कुठे पण पहा, बरं तुम्ही कुठे पण पहा, हा डिक्रीजिंग फंक्शनच्या पोर्शन मध्ये तुम्ही कुठे पण पहा, स्लोप येतो ना जो टँजंटचा तो निगेटिव्हच असतो. भले तुम्ही आता टँजंट इथे ड्रॉ करत असाल, इथे जरी ड्रॉ कराल तुम्ही टँजंट, तरी तुम्ही पहा की हा जो अँगल ऑफ इन्क्लिनेशन आहे ना तो ऑप्ट्यूजच मिळणार तुम्हाला. बरोबर. आणि ऑप्ट्यूज अँगलचा टॅन हा कधी पण निगेटिव्ह असतो. म्हणजे स्लोप निगेटिव्ह म्हणजे डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह. सो डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह असेल तर डिक्रीजिंग फंक्शन, डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह असेल तर इन्क्रीजिंग फंक्शन. इतकंच लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. हा वाला पार्ट रब करतोय आता मी. इथे हवं तर मी लिहितोय. काय लिहितोय पहा. इथे लिहिलं की डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह मीन्स फंक्शन इज इन्क्रीजिंग.
आता इथे लिहितोय मी पहा डेरिव्हेटिव्ह जर का निगेटिव्ह असेल दॅट मीन्स फंक्शन एफ ऑफ एक्स इज काय डिक्रीजिंग. एफ ऑफ एक्स इज डिक्रीजिंग. डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह फंक्शन इज इन्क्रीजिंग. डेरिव्हेटिव्ह जर का निगेटिव्ह मिळाला तुम्हाला तर फंक्शन कसं असला पाहिजे डिक्रीजिंग फंक्शन असला पाहिजे. ठीक आहे. आता इथे पण पाहू शकता रे तुम्ही की इन्क्रीजिंग आहे ना. इन्क्रीजिंग म्हणजे काय टँजंट ड्रॉ करा. अक्यूट अँगल करतो पहा ना इथे टँजंट ड्रॉ कराल तुम्ही. इथे तुम्ही टँजंट ड्रॉ कराल कसा अँगल करतोय अक्यूट आणि टॅन ऑफ अक्यूट अँगल पॉझिटिव्ह असतो म्हणजे डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह असतो. सो डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह म्हणजे फंक्शन कसं आहे इन्क्रीजिंग. बरोबर. आता मग तुम्ही समजा की जर का मी तुम्हाला एक असा फंक्शन दिला एफ ऑफ एक्स इज इक्वल टू से एक्स क्यूब असं एक फंक्शन मी तुम्हाला देतो इथे आणि मी तुम्हाला विचारतोय की सांगा की तो फंक्शन इन्क्रीजिंग आहे की डिक्रीजिंग आहे. तो फंक्शन काय इन्क्रीजिंग आहे की डिक्रीजिंग हे मी तुम्हाला सांगा बोलतोय. बरोबर ना. तर मग तुम्ही बोला सर आम्हाला तो ग्राफ नाही येत. हा ग्राफ आम्हाला माहिती नाहीये कारण की ग्राफ दाखवलं तर समजतं ना कसं आहे इन्क्रीजिंग डिक्रीजिंग. तर ग्राफ आपल्याला येतच नाहीये आपण असं ॲज्युम करूया. पण डेरिव्हेटिव्हचा कॉन्सेप्ट आता आपण शिकला ना की डेरिव्हेटिव्ह काढायचा असतो. डेरिव्हेटिव्ह काढून चेक करायचं असतं. डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह तर फंक्शन इन्क्रीजिंग. डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह तर फंक्शन डिक्रीजिंग. आता मी याचा डेरिव्हेटिव्ह करतो पहा. मी एफ ऑफ एक्सला वाय लिहू शकतो ना. सो वाय इज इक्वल टू एक्स क्यूब हा फंक्शन येतो. वायचा डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स. पहा रे एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह असतो 3x². आणि मी काय बोलतो तुम्हाला तुम्ही काही पण करा एखाद्या गोष्टीचा स्क्वेअर हा पॉझिटिव्हच असतो. म्हणजे मी इथे आन्सर कमिट करतो की डेरिव्हेटिव्ह काही करा पॉझिटिव्ह येतो. डेरिव्हेटिव्ह कसा येतो पॉझिटिव्ह. स्क्वेअर ऑफ एनी नंबर इट शुड बी पॉझिटिव्ह ऑलवेज पॉझिटिव्ह. सो काही कराल तर डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्हच येणार आहे. आता जर का डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह असेल तर तो फंक्शन कसा असला पाहिजे इन्क्रीजिंग. म्हणजे वाय इज इक्वल टू एक्स क्यूब और एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स क्यूब हा जो काही फंक्शन आहे तर तो ऑलवेज इन्क्रीजिंग टाइप ऑफ फंक्शन आहे तो. ओके. तर आता हा झाला कॉन्सेप्ट इन्क्रीजिंग आणि डिक्रीजिंग फंक्शनचा. तर आता आपण काय करूया पहा आपण न्यूमरिकल स्टार्ट करूया. एक्सरसाइज नंबर 2.4 मधलं आहे. ओके. काही न्यूमरिकल्स आपण इथे आता स्टार्ट करतोय. तेव्हा क्वेश्चन नंबर 1. ओके. तुम्ही क्वेश्चन वाचू शकता तिथे. काय पहा क्वेश्चन नंबर 1 आपल्याला हे चेक करायचं आहे. टेस्ट वेदर द फॉलोइंग फंक्शन्स आर इन्क्रीजिंग और डिक्रीजिंग. फंक्शन ना आपल्याला चेक करायचं आहे की फंक्शन इन्क्रीजिंग आहे की डिक्रीजिंग. आता फंक्शन मी इथे मेन्शन करतोय पहा एक्स क्यूब मायनस 6x² प्लस 12x मायनस ऑफ 16 आणि ते बोलतायत की एक्स बिलॉंग्स टू रिअल नंबर. एक्स बिलॉंग्स टू काय रिअल नंबर म्हणजे एक्स रिअल नंबर काही पण होऊ शकतो एक्स असं ते म्हणतायत. आणि आपल्याला हे चेक करायचं की हा फंक्शन इन्क्रीजिंग असेल की डिक्रीजिंग. ठीक आहे. चलो सेकंड सबटाइप पण मी इथे लगेच इंट्रोड्यूस करतो. पहा फंक्शन काय आहे पहा एफ ऑफ एक्स इज ऍक्च्युअली 2 मायनस ऑफ 3x प्लस 3x² अँड देन मायनस ऑफ एक्स क्यूब. अगेन एक्स बिलॉंग्स टू रिअल नंबर. आपल्याला हे क्रॉस चेक करायचं आहे वेदर दिस टू फंक्शन्स आर इन्क्रीजिंग और डिक्रीजिंग. ओके. तर ठीक आहे. आता मी काय करतोय पहा एफ ऑफ एक्सला मी वाय लिहितोय. कॉन्सेप्ट तर एकच माहिती आहे आपल्याला काय तर डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह असेल तर फंक्शन इन्क्रीजिंग. ओके. डेरिव्हेटिव्ह जर का निगेटिव्ह असेल तर फंक्शन डिक्रीजिंग. बस सिंपल आहे. तर मग आता काय करूया आपण याचा डेरिव्हेटिव्ह करूया. सो वायचा डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स अँड दॅट इज इक्वल टू एक्स क्यूब डेरिव्हेटिव्ह इज 3x² मायनस ऑफ 6 ॲज इट इज x² डेरिव्हेटिव्ह 2x प्लस 12 ॲज इट इज एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 असतो. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 असणार आहे पुढे. काही कॉमन निघत असेल तर पहा बरं डी वाय बाय डी एक्स पहा काही कॉमन करू शकतो का आपण. 3 जर का मी कॉमन केला पहा ना 3 आहे नाही तर 3 कॉमन केला तर इथे बनतो x². पहा 6 मधून 3 गेला तर इथे 2 राहणार 2 × 2 4 बनणार. सो मायनस ऑफ 4x प्लस इथे 3 कॉमन जर का करेन मी तर इथे बनणार 4. बरोबर. तर पहा डेरिव्हेटिव्ह हा असा बनतोय. बरोबर डेरिव्हेटिव्ह असा बनलेला आहे. आता थोडंसं विचार कराल आणखीन याला काही मॉडिफिकेशन करू शकतो का आपण. पहा आपण याला असं लिहू शकतो का डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 3. ओके. दिस इज ऍक्च्युअली x² मायनस याला मी 2 × x × 2 असं लिहू शकतो ना. बरोबर की ना. पहा x² मायनस साइन ॲज इट इज 2 × 2 4x 2² 4. बरोबर. a² मायनस ट्वाइस ab प्लस b चा स्क्वेअर इज a मायनस b होल स्क्वेअर. म्हणजे ऍक्च्युअल मध्ये काय झालं आहे माहिती का डी वाय बाय डी एक्स काय झालं माहिती का डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 3 आणि ब्रॅकेटमध्ये a मायनस b a मायनस ऑफ b चा होल स्क्वेअर बनलेला आहे. आता आपल्याला क्लिअर आहे
एक्स, भले एक्स तुम्ही काही पण टाका पण त्याचा शेवटी स्क्वेअर होणार आहे. अँड वी नो दॅट स्क्वेअर ऑफ एनी नंबर इट इज ऑलवेज पॉझिटिव्ह. सो dy/dx जो काही बनतोय ना, dy/dx जो काही बनतोय तो काही करा रे तो पॉझिटिव्हच बनतो, बिकॉज स्क्वेअर ऑफ एनी नंबर इज पॉझिटिव्ह. हवं तर मी इथे मेन्शन करतो पहा, स्क्वेअर ऑफ एनी नंबर इज पॉझिटिव्ह. सो बाय डिफॉल्ट डेरिव्हेटिव्ह हा प्लस बनतोय. आणि आपल्याला माहिती डेरिव्हेटिव्ह जर का पॉझिटिव्ह असेल तर फंक्शन कसं असेल, इन्क्रीजिंग. सो देअरफॉर एफ ऑफ एक्स इज इन्क्रीजिंग फंक्शन. सेम वे मध्ये हा सेकंड सबटाइप आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. मी करतोय आता एफ ऑफ एक्स ला वाय, बरोबर. परत डेरिव्हेटिव्ह करायचं आहे कारण की डेरिव्हेटिव्ह वरतूनच तर आन्सर सांगतोय आपण. सो वायचा डेरिव्हेटिव्ह dy/dx अँड दॅट इज इक्वल टू कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह 0 मायनस 3 ॲज इट इज एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस हे पहा रे 3 ॲज इट इज एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह मी 2x करतोय मायनस ऑफ एक्स क्यूब डेरिव्हेटिव्ह इज 3x स्क्वेअर हिअर. सो व्हॅल्यू ऑफ dy/dx, आता dy/dx चा व्हॅल्यू काय बनतोय पाहाला, मायनस 3x स्क्वेअर. तो मायनस साईन आधी लिहिला बरं. त्याच्यानंतर हा काय रे, याला हवं तर मी असंच लिहितोय पहा याला काय लिहितोय मी 2 × 3 × x असंच लिहितोय मी याला. आणि त्याच्यानंतर फायनली मायनस ऑफ 3 असा तो आहे तिथं. पहा काही कॉमन निघतं का, मला असं वाटतं की हे 3 इथे पण आहे, इथे पण आहे. सो 3 ला कॉमन करूया, मायनस 3 ला कॉमन करतोय मी. सो dy/dx काय बनतोय माहिती का, मायनस 3 ला जर का मी कॉमन करेन तर इथे बनतोय एक्स स्क्वेअर. मायनस 3 ला कॉमन केला, इथे मायनस 3 नव्हता प्लस आहे. सो इथे मला मायनस 2x लिहायला लागेल आणि मला इथे प्लस 1 असं लिहायला लागेल. ओके, पहा काही बनतोय का, एक्स स्क्वेअर मायनस 2x प्लस 1 इट इज नथिंग बट x मायनस 1 होल स्क्वेअर. सो dy/dx किती बनतोय माहिती का, मायनस ऑफ 3x मायनस 1 होल स्क्वेअर. x मायनस 1 होल स्क्वेअरचा एक्सपान्शन आहे. काय समजलं रे हे पाहून तुम्हाला की डेरिव्हेटिव्ह कसा आहे, निगेटिव्ह. कारण की ना ही जी गोष्ट आहे काही पण करा ही गोष्ट पॉझिटिव्हच राहणार आहे, बिकॉज दिस इज स्क्वेअर ऑफ एनी नंबर इज ऑलवेज पॉझिटिव्ह. सो पॉझिटिव्ह इंटू निगेटिव्ह, निगेटिव्हच राहणार. म्हणजे काही करा हा जो काही डेरिव्हेटिव्ह आहे तर तो निगेटिव्हच राहतोय. अँड वी नो दॅट इफ डेरिव्हेटिव्ह इज निगेटिव्ह फंक्शन शुड बी डिक्रीजिंग फंक्शन. डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह असेल तर फंक्शन आपल्याला माहिती ना, फंक्शन कसा असतो रे, डिक्रीजिंग फंक्शन असतो, बरोबर ना. तर क्वेश्चन नंबर 1 मध्ये टोटल 3 सबटाइप्स आहेत बरं. तर आता मी हा थर्ड सबटाइप घेतोय पहा, थर्ड सबटाइप घेतोय. तर थर्ड सबटाइप मध्ये असं मेन्शन आहे पहा, फंक्शन काय दिलंय पाहाला, फंक्शन आहे एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स मायनस 1/x. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स मायनस ऑफ 1/x आणि ते बोलतायत एक्स बिलॉंग्स टू रिअल नंबर, पण एक्स ची व्हॅल्यू ना 0 नाहीये असं ते कमिट करतात. ठीक आहे, आपल्याला चेक करायचं की हा फंक्शन इन्क्रीजिंग आहे की डिक्रीजिंग आहे, बरोबर. आता इन्क्रीजिंग डिक्रीजिंगचा कॉन्सेप्ट आपल्याला क्लिअर आहे. वाय एफ ऑफ एक्सला तर मी वाय लिहितोय, वाय इज इक्वल टू एक्स मायनस 1/x मी इथे डायरेक्टली लिहिलं आहे इथे, बरोबर. चलो आता वायचा डेरिव्हेटिव्ह पहा dy/dx. ओके, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 मायनस ॲज इट इज 1/x चा डेरिव्हेटिव्ह आपल्याला पाठ आहे. 1/x चा डेरिव्हेटिव्ह मायनस 1/x स्क्वेअर असतो. म्हणजे डेरिव्हेटिव्ह काय बनतोय माहिती का, dy/dx काय बनतोय माहिती का, मायनस मायनस बनतो प्लस 1/x स्क्वेअर. आता तुम्ही सांगा बरं, हे व्यवस्थित ऑब्झर्व करून तुम्ही सांगा की हा जो काही डेरिव्हेटिव्ह आहे हा प्लस येतो की मायनस, डेफिनेटली प्लस येणार. कारण की स्क्वेअर ऑफ एनी नंबर इज ऑलवेज पॉझिटिव्ह. म्हणजे भले हा नंबर निगेटिव्ह असेल पण त्याचा स्क्वेअर पॉझिटिव्ह. 1 डिवाइड बाय एनी पॉझिटिव्ह नंबर इज पॉझिटिव्ह. सो पॉझिटिव्ह प्लस 1 कराल तो पण पॉझिटिव्ह राहणार. मग मी इथे असं लिहितो पहा, देअरफॉर dy/dx इज ऑलवेज पॉझिटिव्ह. आणि आपल्याला माहिती आहे dy/dx जर का पॉझिटिव्ह असेल ना फंक्शन शुड बी इन्क्रीजिंग. म्हणजे काही करा तो फंक्शन कसा असेल, ऑलवेज इन्क्रीजिंग. तो ऑलवेज इन्क्रीजिंग टाईपचं फंक्शन आहे इथे. ओके, तर आता पाल मुलांना आपण क्वेश्चन नंबर 2 करतोय. क्वेश्चन नंबर 2 काय आहे पहा, वाचून घ्या आधी. फाइंड व्हॅल्यूज ऑफ एक्स फॉर विच द फॉलोइंग फंक्शन्स आर इन्क्रीजिंग. म्हणजे हा फंक्शन इन्क्रीजिंग असण्यासाठी एक्स ची व्हॅल्यू काय असली पाहिजे हे आपल्याला सांगायचं. मी परत सांगतोय, हा फंक्शन इन्क्रीजिंग असण्यासाठी एक्स ची व्हॅल्यू काय असली पाहिजे हे आपल्याला सांगायचं आहे, बरोबर ना. म्हणजे समजा ना एखाद्या फंक्शनचा ग्राफ असं काहीतरी आहे, बरोबर. जर का मी तुम्हाला असं विचारलं, असं आहे फॉर एक्झाम्पल, जर का मी तुम्हाला असं विचारलं की हा फंक्शन इन्क्रीजिंग असण्यासाठी, हा फंक्शन काय इन्क्रीजिंग असण्यासाठी, बरोबर. मी तुम्हाला असं विचारतोय की एक्स ची व्हॅल्यू काय असली पाहिजे सो दॅट हा फंक्शन इन्क्रीजिंग असेल. मग तुम्ही काय बोलाल, सर हा फंक्शन इन्क्रीजिंग तर इथून इथे आहे, बरोबर. फंक्शन तर इथून इथेच इन्क्रीजिंग आहे. मग तुम्ही मला म्हणाल की हा फंक्शन इन्क्रीजिंग असण्यासाठी, हा फंक्शन ना
इन्क्रीजिंग असण्यासाठी एक्सची व्हॅल्यू 1 पासून ओके 3.5 पर्यंत असली पाहिजे. 1 पासून 3.5 एक्सची व्हॅल्यू असते वेळी हा फंक्शन इन्क्रीजिंग आहे. 3.5 च्या पुढे हा फंक्शन काय होतोय, डिक्रीजिंग आहे. पण आपल्याला ग्राफ तर दिला नाहीये ना, सो ग्राफ दिला सर पाहून आपण डायरेक्टली सांगू शकतो. पण ग्राफ आता दिला गेलेला नाहीये, तर या केसमध्ये आपण डेरिव्हेटिव्हचा यूज करून हे आन्सर कसं फाइंड करतोय आता ते पहा. आता काय आपल्याला बोलतात की हा फंक्शन इन्क्रीजिंग पाहिजे, आणि आपल्याला माहिती इन्क्रीजिंग फंक्शन पाहिजे जर का असेल तर डेरिव्हेटिव्ह प्लस पाहिजे. मग मी इथे असं लिहितोय पहा, फॉर इन्क्रीजिंग फंक्शन डेरिव्हेटिव्ह शुड बी पॉझिटिव्ह. डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह असला पाहिजे. पॉझिटिव्ह याचा अर्थ काय, पॉझिटिव्ह म्हणजे ग्रेटर दॅन 0. पॉझिटिव्ह म्हणजे काय, ग्रेटर दॅन 0. सो डेरिव्हेटिव्ह ग्रेटर दॅन 0 म्हणजेच पॉझिटिव्ह ना. सो फॉर इन्क्रीजिंग फंक्शन डेरिव्हेटिव्ह शुड बी पॉझिटिव्ह. ओके, चलो आता डेरिव्हेटिव्ह काढूया आधी आपण. तर पहा y इज इक्वल टू फंक्शन y इज इक्वल टू काय आहे, 2x क्यूब मायनस ऑफ 3x स्क्वेअर मायनस ऑफ 12x प्लस 6 हा आपलं फंक्शन आहे. आणि या फंक्शनचा आता मी डेरिव्हेटिव्ह करतोय पहा, y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx दॅट इज इक्वल टू ॲज इट इज x क्यूब डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर मायनस ऑफ 3x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह असतो 2x मायनस 12x चा डेरिव्हेटिव्ह 1 कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. बरोबर. सो डेरिव्हेटिव्ह कसा पाहिजे, पॉझिटिव्ह पाहिजे. हवं तर आता हे मी आधी लिहितोय पहा, मल्टिप्लिकेशन करतोय 6x स्क्वेअर मायनस ऑफ 6x मायनस ऑफ 12 हा जो काही डेरिव्हेटिव्ह आहे, डेरिव्हेटिव्ह बरं, हा जो काही डेरिव्हेटिव्ह आहे हा डेरिव्हेटिव्ह ग्रेटर दॅन 0 पाहिजे. ग्रेटर दॅन 0 म्हणजे पॉझिटिव्ह पाहिजे. कशासाठी, इन्क्रीजिंग फंक्शनसाठी. तर पहा आता मी इथे 6 कॉमन करतोय. 6 ज्यावेळेस मी कॉमन करतो इथे बनतो x स्क्वेअर, इथे बनतो मायनस x. बरोबर. आणि इथे काय बनतो, इथे बनतो मायनस ऑफ 2. इट शुड बी ग्रेटर दॅन 0. मग पहा 6 0 इकडे जाऊन डिवाइड होऊन 0च बनणार आहे असं पण. याचा अर्थ ना आपल्याला x स्क्वेअर मायनस x मायनस 2 हा 0 पेक्षा जास्त पाहिजे. x स्क्वेअर मायनस x मायनस 2 ही गोष्ट आपल्याला 0 पेक्षा जास्त पाहिजे. ओके, पाहूया आता याचे काही फॅक्टर्स होत असतील तर पहा. x स्क्वेअर मायनस 2x प्लस एक्स. पारे मायनस एक्सला मी मायनस 2x प्लस एक्स लिहिला. परत मायनस 2 दिस शुड बी ग्रेटर दॅन 0 हे आपलं रिक्वायरमेंट आहे. आता हे जर का 0 पेक्षा जास्त पाहिजे असेल नाही का, तर मी काय करतोय पहा, इथे जस्ट कॉमन करून लिहितोय, x कॉमन करून आणि इथून 1 कॉमन करून, म्हणजे फर्स्ट ब्रॅकेट x प्लस 1 बनेल आणि सेकंड ब्रॅकेट x मायनस 2 बनेल. हे आपल्याला 0 पेक्षा जास्त पाहिजे आहे. दोन नंबरचा प्रोडक्ट आपल्याला 0 पेक्षा जास्त पाहिजे. पहा 2 नंबरचा प्रोडक्ट 0 पेक्षा जास्त पाहिजे. बरोबर, म्हणजे पॉझिटिव्ह पाहिजे. आता तुम्ही आठवा आतापर्यंत जे काही शिकला आहे आपण 10th मध्ये, प्रोडक्ट ऑफ 2 नंबर्स इज पॉझिटिव्ह ओनली इफ बोथ आर पॉझिटिव्ह. म्हणजे दोघे पण पॉझिटिव्ह असतील, म्हणजे पॉझिटिव्ह इंटू पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह राहतं, किंवा दोघे पण निगेटिव्ह असले पाहिजे. निगेटिव्ह पण पॉझिटिव्ह असतं. बरोबर ना. म्हणजे त्यांचं प्रोडक्ट जर का तुम्हाला पॉझिटिव्ह पाहिजे असतील तर दोघे पण पॉझिटिव्ह पाहिजे, किंवा म्हणजे ऑर दोघे पण काय पाहिजे आपल्याला, निगेटिव्ह पाहिजे. तर मी इथे असं लिहितोय पहा, आता हे जर का पॉझिटिव्ह पाहिजे असेल तर मी पहिला नंबर पॉझिटिव्ह म्हणजे ग्रेटर दॅन 0 अँड बोलतोय, अँड मीन्स ॲट द सेम टाइम दुसरा नंबर पण पॉझिटिव्ह पाहिजे असं मी इथे कमिट करतोय. दोघे पण पॉझिटिव्ह पाहिजे. इथे लिहितोय ऑर काय रे, दोघे पण कसे पाहिजे, निगेटिव्ह पाहिजे. म्हणजे x प्लस 1 पहिला नंबर पण 0 पेक्षा कमी, x मायनस 2 दुसरा नंबर पण 0 पेक्षा कमी. एक असं तर चालेल, ऑर असं पण चालेल. बरोबर. म्हणजे एकतर x शुड बी ग्रेटर दॅन -1 तिकडे जाऊन -1 होईल. ऍट द सेम टाइम x शुड बी ग्रेटर दॅन 2. आता पहा रे, -1 पेक्षा जास्त पाहिजे आणि 2 पेक्षा पण जास्त पाहिजे ऍट अ टाइम. अँड मीन्स ऍट अ टाइम. असा नंबर सांगा, वाटलं सवय तर मी इथे रिअल नंबर लाईन ड्रॉ करतोय. 0 -1 -2 1 2 3. काय पाहिजे माहिती आहे तुम्हाला, असा नंबर पाहिजे जो की -1 पेक्षा जास्त आहे, -1 पेक्षा जास्त आहे, 2 पेक्षा पण जास्त आहे ऍट अ टाइम. -1 पेक्षा पण जास्त आणि 2 पेक्षा पण जास्त, म्हणजेच 2 पेक्षा जास्त. या दोघांचा रिझल्ट म्हणजे ना x इज ग्रेटर दॅन 2. म्हणजे तुम्ही असं विचार करा की तुम्हाला जर का कोणी असं विचारत असेल, एक नंबर सांगा जो की -1 पेक्षा पण जास्त आहे आणि ऍट द सेम टाइम 2 पेक्षा पण जास्त आहे. मग तुम्ही 1 सांगाल का, 1 -1 पेक्षा जास्त आहे पण 2 पेक्षा जास्त आहे का, नाही सांगणार ना 1. तुम्ही असाच नंबर सांगणार जो की 2 पेक्षा जास्त आहे. सो या दोघांचा रिझल्ट ऍक्च्युअली 2 पेक्षा जास्त असंच होतं. सो x शुड बी ग्रेटर दॅन 2.
आता सेकंड कंडिशन पाहाल रे, एक्स इज लेसर दॅन -1. पहा रे, 1 तिकडे गेल्यावरती -1 होतो. अँड ॲट द सेम टाइम एक्स शुड बी लेसर दॅन -2 तिकडे गेल्यावरती +2 होतं. मग पहा आपल्याला असा नंबर सांगायचा आहे -1 पेक्षा पण कमी आणि 2 पेक्षा पण कमी, याच्यापेक्षा पण कमी आणि याच्यापेक्षा पण कमी ॲट अ टाइम. ॲट अ टाइम याचा अर्थ काय, मला सांगा असा नंबर जो की -1 पेक्षा कमी आहे आणि 2 पेक्षा पण कमी आहे. मग तुम्ही 1 सांगणार का? नाही, 1 2 पेक्षा कमी आहे ओके, पण तो -1 पेक्षा कमी नाही ना. 1 -1 पेक्षा थोडी ना कमी आहे. सो आपल्याला असाच नंबर सांगायला लागेल की जो ऍक्च्युअल मध्ये -1 पेक्षाच कमी आहे. -1 पेक्षा कमी असलेला ऑटोमॅटिकली 2 पेक्षा कमी असणारच. तर मग आपलं आन्सर काय झालेलं आहे पाहाला. आता आन्सर आता हे लिहायचं कसं, मी काय करतोय हा पार्ट रब करतो इथला. आन्सर कसं लिहितोय पहा आपण आता. एकतर x ग्रेटर दॅन 2 पाहिजे, एकतर x ग्रेटर दॅन 2 पाहिजे, और म्हणजे आपल्याला हे पण चालतं काय, x लेसर दॅन -1 पाहिजे. एक तर 2 पेक्षा जास्त पाहिजे, 2 पेक्षा जास्त पाहिजे, किंवा और -1 पेक्षा कमी पाहिजे. ही आपली रिक्वायरमेंट आहे. सो दॅट फंक्शन, हा जो काही फंक्शन आहे हा फंक्शन इन्क्रीजिंग असेल त्या केसमध्ये. याला इंटरवलच्या फॉर्ममध्ये कसं लिहायचं पहा. हवं तर तुम्ही रिअल नंबर लाईनवरती पहा. 0 1 2 3 4 -1 -2 -3 -4. ओके, तर काय बोलतात ते की x हा 2 पेक्षा जास्त पाहिजे. 2 पेक्षा जास्त म्हणजे इकडे ना, 2 पेक्षा जास्त म्हणजे इकडे ना. 2 नाही चालणार, 2 पेक्षा जास्त चालतो, 2 नाही चालत. सो हॉलो डॉट. और आहे, और -1 पेक्षा कमी पाहिजे. -1 पेक्षा काय पाहिजे, -1 पेक्षा कमी पाहिजे. म्हणजे एकतर असं असेल तरी पण चालेल, और असं असेल तरी पण चालेल. और आहे, अँड नाहीये. अँड असलं असतं तर याचा अर्थ काय असला असता माहिती का. अँड असलं असतं तर, अँड म्हणजे काय, एक असा नंबर सांगा जो 2 पेक्षा पण जास्त आहे, 2 पेक्षा पण जास्त आहे. अँड मीन्स ॲट अ सेम टाइम -1 पेक्षा पण कमी आहे. असा कोणता नंबर आहे का रे जो 2 पेक्षा पण जास्त आहे आणि -1 पेक्षा कमी पण आहे. बरोबर, एकच नंबर 2 पेक्षा पण जास्त आणि -1 पेक्षा पण कमी असं पॉसिबलच नाही ना. पण इथे अँड नाहीये, इथे और आहे. और याचा अर्थ काय, आता मी तुम्हाला असं विचारतोय, तुम्ही मला असा नंबर सांगा जो 2 पेक्षा जास्त आहे, किंवा और मी तुम्हाला ऑप्शन देतोय, और -1 पेक्षा कमी आहे. ऑरचा ऑप्शन दिला, मग तुम्ही काय म्हणाल, अरे सर तर ऑरचा ऑप्शन देतात. एक तर बोलतात सर की 2 पेक्षा जास्त असेल सांगितलं तरी चालेल, किंवा -1 पेक्षा कमी असेल सांगितलं तरी चालेल. मग तुम्ही हे कोणता पण नंबर सांगू शकता ना. तुम्ही जर का 4 सांगितलं तर मी त्याला ऑब्जेक्ट नाही करणार, कारण की मी बोलतोय एक तर असं सांगा नाही तर असं सांगा. मग तुम्ही बोलणार की हा सर सांगितला ना हा, बरोबर. सो याचा अर्थ काय की याचा जो सोल्युशन आहे तर एकतर 2 पेक्षा जास्त चालेल किंवा -1 पेक्षा कमी पण चालेल. याला इंटरवल मध्ये कसं लिहायचं पहा. x बिलॉंग्स टू, x ची व्हॅल्यू काय रे, x ची व्हॅल्यू काय -∞ पासून -1 पर्यंत चालतं. युनियन, और म्हणजे युनियन, आणि काय चालतं पहा 2 पासून ∞ पर्यंत पण चालतं. म्हणजे या इंटरवल मध्ये हा जो काही फंक्शन आहे तर हा फंक्शन हा इन्क्रीजिंग असेल या पर्टिक्युलर इंटरवल मध्ये. ओके, आता यातलाच मी सेकंड सबटाइप करतोय पहा. यातला सेकंड सबटाइप पाहून घ्या ना. आता काय सो फंक्शन काय पहा, सेकंड सबटाइप मध्ये जो काही फंक्शन आहे तर तो आहे पहा एफ ऑफ एक्स च्या ऐवजी मी डायरेक्टली वाय लिहितोय. बरं, आता y इज इक्वल टू 3 + 3x -3x² + x³. ओके, हा तो फंक्शन आहे आणि आपल्याला हे चेक करायचं की हा फंक्शन कुठे इन्क्रीजिंग आहे, हा फंक्शन इन्क्रीज कुठे होतो, कोणत्या इंटरवल मध्ये होतो तो आपण फाइंड करतोय. पण आपल्याला ऑलरेडी क्लिअर आहे की इन्क्रीजिंग म्हणजे डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह. सो मी आता डायरेक्टली डेरिव्हेटिव्ह करणार dy/dx दॅट इज इक्वल टू कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह 0, 3x चा डेरिव्हेटिव्ह 3 मायनस पारे 6x, बरोबर ना, प्लस x³ डेरिव्हेटिव्ह असतो 3x². आता मी काय बोलतोय माहिती का, हा जो काही डेरिव्हेटिव्ह आहे डेरिव्हेटिव्ह शुड बी ग्रेटर दॅन 0 फॉर इन्क्रीजिंग फंक्शन. बरोबर ना, इन्क्रीजिंग फंक्शन साठी डेरिव्हेटिव्ह हा ग्रेटर दॅन 0 असला पाहिजे, म्हणजे पॉझिटिव्ह असला पाहिजे. डेरिव्हेटिव्ह तर हा आहे म्हणजे याची जी व्हॅल्यू आहे कोणाची 3x² - 6x + 3 याची व्हॅल्यू 0 पेक्षा जास्त पाहिजे. आपल्याला याची व्हॅल्यू 0 पेक्षा जास्त पाहिजे. मी 3 कॉमन करतोय, x² - 2x + 1 याची व्हॅल्यू आपल्याला 0 पेक्षा जास्त पाहिजे आहे. याची व्हॅल्यू आपल्याला 0 पेक्षा जास्त पाहिजे. 3 तिकडे जाऊन डिवाइड होतो म्हणजे आपल्याला x² - 2x + 1 याची व्हॅल्यू 0 पेक्षा जास्त पाहिजे.
पण थोडंसं विचार करा, हे काय आहे? ए स्क्वेअर मायनस ट्वाइस ए बी प्लस बी स्क्वेअर, ए स्क्वेअर मायनस ट्वाइस ए बी प्लस बी स्क्वेअर आहे. अरे हा म्हणजे ऍक्च्युअल मध्ये हा काय माहिती का? हा ऍक्च्युअल मध्ये काय आहे तर दिस इज ए मायनस ऑफ बी होल स्क्वेअर आहे हा. याची व्हॅल्यू आपल्याला 0 पेक्षा जास्त पाहिजे, बरोबर. आता मग तुम्ही मला एक साधी गोष्ट सांगा, याची व्हॅल्यू 0 पेक्षा जास्त पाहिजे असं जर का कोणी बोलत असेल तर मी काय बोलतो, याची व्हॅल्यू इनफॅक्ट 0 पेक्षा जास्त आहेच आहे, 100% शुअर आहे आपण, बिकॉज इज स्क्वेअर. एखाद्या नंबरचा स्क्वेअर हा पॉझिटिव्ह असणार आहे, भलेही तो नंबर निगेटिव्ह, भलेही तो नंबर ओके निगेटिव्ह जरी असेल तरी त्याचा स्क्वेअर हा 0 पेक्षा जास्तच असणार आहे, बरोबर. तर मग मी इथे काय लिहितोय पहा, मग मी इथे काय लिहिणार पहा, एक्स काही पण चालेल, एक्स काय रे, एक्स काही पण चालेल मला, म्हणजे एक्स बिलॉंग्स टू काय, रियल नंबर एक्सेप्ट मायनस केलं, एक्सेप्ट 0 सॉरी एक्सेप्ट 1 सॉरी एक्सेप्ट काय 1, म्हणजे एक्सची व्हॅल्यू फक्त 1 नाही चालणार. तुम्ही बोलणार का सर, 1 टाका नाही, इथं 1 मायनस 1 0 बनतो, 0 स्क्वेअर 0 बनतो, 0 इज नॉट ग्रेटर दॅन 0. इथे इक्वल टू साईन नाही बरं, ग्रेटर पाहिजे, ग्रेटर म्हणजे 1 सोडून कोणता पण रियल नंबर जर का तुम्ही इथे टाकाल तरी चालेल. 1 ला ऍट एक्स इज इक्वल टू 1 हा जो काही फंक्शन आहे हा इन्क्रीजिंग पण नसतो आणि डिक्रीजिंग पण नसतो. म्हणजे कदाचित हा फंक्शन असा असावा, मी एक्झॅक्टली ग्राफ नाही ड्रॉ केला बरं, मी तुम्हाला एक जस्ट आयडिया देतोय. हा फंक्शन इथून इथेपर्यंत कसा आहे, इन्क्रीजिंग, इथून इथेपर्यंत कसा आहे, डिक्रीजिंग. मग तो 1 कोण आहे माहिती का, 1 हा पॉइंट आहे हा. मग मी विचारतो हा सांगा इथे कसा आहे, काय रे इथे कसं आहे, इथेपर्यंत इन्क्रीजिंग होतं, इथेपर्यंत डिक्रीजिंग होतं, इथे कसं आहे नाही सांगू शकत आपण, इन्क्रीजिंग पण नाहीये डिक्रीजिंग पण नाहीये, कारण की इथे जो फंक्शन आहे ना तर तो ऑलमोस्ट कॉन्स्टंट असतो. तुम्ही पहा ना, इथे जर का टँजंट ड्रॉ केलं ना आपण, बरोबर, इथे जर का आपण टँजंट ड्रॉ केलं, दॅट टँजंट शुड बी पॅरल टू एक्स ऍक्सिस, म्हणजे त्याचा स्लोप 0 येतो, बरोबर. स्लोप किती येतो 0. आता टँजंटचा स्लोप 0, हे पहा, टँजंटचा स्लोप पॉझिटिव्ह म्हणजे इन्क्रीजिंग, टँजंटचा स्लोप निगेटिव्ह म्हणजे डिक्रीजिंग, पण टँजंटचा स्लोप 0 म्हणजे काय असतं की तो फंक्शन त्या पॉइंटवरती ऑलमोस्ट कॉन्स्टंट असतो. ओके, सो आपण इथे एक्स ला इलिमिनेट करतो इथे, ठीक आहे. तर पहा यातलाच आता थर्ड सबटाइप करतोय पहा, सेकंड सबटाइप होता बरं, हा सेकंड सबटाइप होता, थर्ड सबटाइप करतोय. थर्ड सबटाइपचा फंक्शन पाहून घेऊया आपण काय. सो फंक्शन एफ ऑफ एक्स इन केस ऑफ थर्ड सबटाइप, सेकंड मधला थर्ड बरं, ओके. तो फंक्शन आहे एक्स क्यूब मायनस ऑफ 6x स्क्वेअर मायनस ऑफ 36x आणि त्याच्यानंतर आहे पहा प्लस 7. तर हा आहे फंक्शन, बरोबर. हा फंक्शन इन्क्रीजिंग पाहिजे जर का असेल तर डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह असला पाहिजे. क्लिअर आहे आतापर्यंत आपल्याला नाही का. इन्क्रीजिंग असेल तर डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह, डिक्रीजिंग असेल तर डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह असला पाहिजे. सो मी काय करतो, याला मी लिहितोय y. सो y कॅन बी रिटन ॲज एक्स क्यूब मायनस ऑफ 6x स्क्वेअर मायनस ऑफ 36x मायनस ऑफ किती रे 36x प्लस 7. सो डेरिव्हेटिव्ह करतो पहा, y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx अँड दॅट इज इक्वल टू एक्स क्यूब डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर मायनस ऑफ पारे हा डेरिव्हेटिव्ह कराल तर 12x बनतो मायनस ऑफ 36, बरोबर. मग मी ते काय लिहितोय, फॉर इन्क्रीजिंग फंक्शन जर का इन्क्रीजिंग पाहिजे असेल ना तर हा जो काही डेरिव्हेटिव्ह आहे ना, हा जो काही डेरिव्हेटिव्ह आहे तर हा डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह पाहिजे, म्हणजे ग्रेटर दॅन 0 पाहिजे. इफ डेरिव्हेटिव्ह इज पॉझिटिव्ह फंक्शन शुड बी इन्क्रीजिंग, करेक्ट आहे. काही कॉमन होत असेल तर पहा बरं, 3 कॉमन करतोय मी ते, 3 कॉमन, एक्स स्क्वेअर मायनस ऑफ 4x बरोबर मायनस 12 इट शुड बी ग्रेटर दॅन 0. 3 असं पण तिकडे जाऊन 0 होणार आहे डिवाइड करून. सो एक्स स्क्वेअर मायनस 4x मायनस 12 इट शुड बी ग्रेटर दॅन 0, बरोबर. याची व्हॅल्यू 0 पेक्षा जास्त पाहिजे. आता काही फॅक्टर होत असतील तर पहा, फॅक्टर कसे करतो पहा, एक्स स्क्वेअर ओके मायनस ऑफ, इथे मी जर का 6x प्लस 2x जर का लिहिलं, काय 6x मायनस 6x प्लस 2x मायनस 12 तर आहेच आहे, हे असं लिहू शकतो का याचा तुम्ही विचार करा. मायनस 6x प्लस 2x मायनस 4x आणि प्रोडक्ट कराल तर मायनस 12x स्क्वेअर बनतो, मायनस 12x स्क्वेअर बनतोच आहे तो पण, बरोबर. तर मग x कॉमन करतो मी, x कॉमन x मायनस 6 x मायनस ऑफ 6 ओके, त्यानंतर प्लस 2 कॉमन x मायनस ऑफ 6 अगेन, x मायनस ऑफ 6 दिस शुड बी ग्रेटर दॅन 0. याची व्हॅल्यू 0 पेक्षा जास्त असायला हवी.
म्हणजे फर्स्ट ब्रॅकेट इज x प्लस 2, सेकंड ब्रॅकेट इज x मायनस 6 शुड बी ग्रेटर दॅन 0. बरोबर. पहा परत तीच कंडिशन आली की 2 नंबरचा प्रोडक्ट 0 पेक्षा जास्त पाहिजे. 2 नंबरचा प्रोडक्ट कसा पाहिजे? 0 पेक्षा जास्त पाहिजे. 2 नंबरचा प्रोडक्ट 0 पेक्षा जास्त केव्हा असतो? when both of these two numbers, okay, both of these two numbers are greater than 0. म्हणजे दोघे पण आपल्याला 0 पेक्षा जास्तच पाहिजे, दोघे पण 0 पेक्षा जास्तच पाहिजे. और सेकंड कंडिशन काय? तर हे दोघे पण 0 पेक्षा काय पाहिजे? कमीच पाहिजे. हे पण 0 पेक्षा कमी आणि तो पण 0 पेक्षा कमी असंच पाहिजे. तर मग आता सिम्प्लिफाय करूया. पहा x प्लस 2 ग्रेटर दॅन 0 म्हणजे काय? x इज ग्रेटर दॅन मायनस 2, 2 तिकडे जाऊन मायनस 2 अँड ॲट द सेम टाइम x इज ग्रेटर दॅन 6. म्हणजे हे आपल्याला असं डिमांड करतायत -2 पेक्षा मोठा नंबर सांगा. रिअल नंबर लाईन हवं तर मी इथे ड्रॉ करतोय. 0, -1, -2, -3, 1, 2, 3, 4, 5, 6, 7. तर आपल्याला असं बोलतायत की -2 पेक्षा मोठा ॲट द सेम टाइम 6 पेक्षा पण मोठा. -2 पेक्षा मोठा आणि 6 पेक्षा पण मोठा म्हणजे काय रे? 6 पेक्षा मोठा. जर का कोणी तुम्हाला विचारेल ना असा नंबर सांगा जो की -2 पेक्षा पण मोठा असेल, 6 पेक्षा पण मोठा असेल, तर तुम्ही 4 सांगणार का? नाही ना. 4 -2 पेक्षा मोठा आहे पण तो 6 पेक्षा मोठा नाही. इथे अँडचा कंडिशन आहे. अँड म्हणजे दोघांना सॅटिस्फाय करायचं आहे. आता जर का दोघांना सॅटिस्फाय करायचं असेल तर आपल्याला असाच नंबर सांगायला लागेल जो 6 पेक्षा मोठा असेल. ठीक आहे. और म्हणजे दुसरा ऑप्शन आपल्याकडे असा पण आहे की x शुड बी लेसर दॅन -2 अँड ॲट द सेम टाइम x शुड बी लेसर दॅन 6. पहा मग सांगा व्यवस्थित. -2 पेक्षा छोटा नंबर पाहिजे आणि ॲट द सेम टाइम 6 पेक्षा पण छोटा पाहिजे. -2 पेक्षा कमी आणि 6 पेक्षा पण कमी ॲट अ टाइम. म्हणजे असाच नंबर सांगा जो की -2 पेक्षा कमी आहे. कोणापेक्षा? -2 पेक्षा कमी आहे. सो याचा जो काही रिझल्ट आहे कंबाइंड दॅट शुड बी x शुड बी लेसर दॅन -2. तर हे झालं पहा आपला आन्सर. म्हणजे आपल्याला एकतर हे पण चालेल किंवा और आपल्याला हे पण चालेल. बरोबर. तर आता याचा फायनल आन्सर मी इंटरवलच्या फॉर्ममध्ये कसं लिहितोय पहा. ओके, मी हा वाला पार्ट आता रब करतोय. याचा आन्सर इंटरवलच्या फॉर्ममध्ये मी असं लिहीन x शुड बी ग्रेटर दॅन 6 बोलतायत ते. ठीक आहे. -2 पेक्षा कमी. -2 पेक्षा कमी म्हणजे कमी कमी कराल तर -∞ पर्यंत जाल. सो -∞ पासून -2 पर्यंत येणार मी. युनियन और म्हणजे युनियन किंवा आपल्याला हे पण चालेल काय? 6 पेक्षा जास्त आहे. 6 पेक्षा जास्त म्हणजे काय रे? 6 पेक्षा जास्त म्हणजे 6 पासून ∞ पर्यंत. ओके, सर्व काही चालेल आपल्याला. सो x बिलोंग्स टू -∞ to -2 युनियन 6 to ∞. ओके, तर हा होता पहा आपला क्वेश्चन नंबर 2. तर आता पहा आपण क्वेश्चन नंबर 3 करतोय. क्वेश्चन पहा काय? फाइंड व्हॅल्यूज ऑफ x. आपल्याला अशा एक्सच्या व्हॅल्यूज फाइंड करायच्या आहेत फॉर विच द फॉलोइंग फंक्शन्स आर स्ट्रिक्टली डिक्रीजिंग. म्हणजे फंक्शन ना डिक्रीजिंग असला पाहिजे. डिक्रीजिंग म्हणजे काय? फंक्शनची व्हॅल्यू म्हणजे वायची व्हॅल्यू ही कमी कमी होत गेली पाहिजे. अशा आपल्याला एक्सच्या व्हॅल्यूज इथे सांगायच्या आहेत. आपल्याला एक गोष्ट क्लिअर माहिती की जर का dy/dx हा जर का निगेटिव्ह असेल तर फंक्शन हा डिक्रीजिंग असतो. या गोष्टीचा आपण इथे यूज करेन. इफ डेरिव्हेटिव्ह इज निगेटिव्ह फंक्शन शुड बी डिक्रीजिंग. आणि तेच तर आपल्याला विचारलं आहे की डिक्रीजिंग कुठे असेल. सो बाय डिफॉल्ट मी याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करणार. बरोबर. सो याला मी लिहिणार y दॅट इज इक्वल टू 2x³ -3x² -12x + 6. बरोबर. तर याचा डेरिव्हेटिव्ह करतोय पहा. y चा डेरिव्हेटिव्ह मी लिहितोय dy/dx अँड दॅट इज इक्वल टू पहा याचा डेरिव्हेटिव्ह 6x² मेन्शन करतोय. किती? 6x². मायनस ऑफ किती रे हा? 6x मायनस ऑफ किती? 12 आणि कॉन्स्टंट 6 चा डेरिव्हेटिव्ह असाही 0 होतो. सो हा जो काही डेरिव्हेटिव्ह आहे आपल्याला डिक्रीजिंग फंक्शन पाहिजे ना, म्हणजे डेरिव्हेटिव्ह कसा पाहिजे? निगेटिव्ह पाहिजे. तर मी इथे असं लिहितोय पहा फॉर डिक्रीजिंग फंक्शन. ओके, फॉर डिक्रीजिंग फंक्शन दिस डेरिव्हेटिव्ह इट शुड बी निगेटिव्ह. हा जो काही डेरिव्हेटिव्ह आहे ना रे, दिस डेरिव्हेटिव्ह शुड बी लेसर दॅन 0 म्हणजे निगेटिव्ह असला पाहिजे. पहा या डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू काय? 6x² -6x -12. हा जो काही डेरिव्हेटिव्हचा व्हॅल्यू आहे तर तो 0 पेक्षा आपल्याला कमी पाहिजे. मग आता हवं तर इथे 6 कॉमन कराल. ओके, हा बनेल x² मायनस ऑफ x बनेल आणि इथे -2 इट शुड बी लेसर दॅन 0 बनेल. बरोबर.
6 असं पण तिकडे जाऊन 0 होणार आहे डिवाइड केला तर. म्हणजे आपल्याला ॲक्च्युली एक्स स्क्वेअर मायनस एक्स मायनस 2 याची जी व्हॅल्यू आहे ना, तर ती व्हॅल्यू आपल्याला 0 पेक्षा कमी पाहिजे. याची व्हॅल्यू 0 पेक्षा कमी म्हणजे निगेटिव्ह पाहिजे. तर इथे फॅक्टर्स आपण करू शकतो पहा. तर फॅक्टर्स करतोय मी एक्स स्क्वेअर मायनस ऑफ 2x प्लस एक्स, बरोबर. मायनस ऑफ 2 शुड बी लेसर दॅन 0, बरोबर ना. मायनस 2x प्लस एक्स कराल, मायनस एक्स बनवून जाईल, मायनस 2 आहेच आहे. दिस शुड बी लेसर दॅन 0 इयर. आता पहा मी कॉमन करतोय, एक्स कॉमन करतोय दोघांतनं. सो एक्स कॉमन एक्स मायनस 2 प्लस इथे 1 कॉमन एक्स मायनस 2 शुड बी लेसर दॅन 0, बरोबर. तर मग x plus 1 into x minus 2 should be lesser than 0, करेक्ट. तर आता नीट पहा, दोन नंबरचा प्रोडक्ट आपल्याला 0 पेक्षा कमी पाहिजे म्हणजे निगेटिव्ह पाहिजे. दोन नंबरचा प्रोडक्ट आपल्याला 0 पेक्षा कमी पाहिजे. प्रोडक्ट ऑफ these two numbers it should be lesser than 0, दॅट मीन्स निगेटिव्ह असला पाहिजे. आणि आपल्याला माहिती पहा, दोन नंबरचा प्रोडक्ट निगेटिव्ह केव्हा असतो माहिती का? व्हेन फर्स्ट नंबर शुड बी पॉझिटिव्ह अँड सेकंड नंबर शुड बी निगेटिव्ह, तर तो निगेटिव्ह असतो. प्लस इंटू मायनस कराल तर मायनस बनतं. और सेकंड ऑप्शन, फर्स्ट नंबर शुड बी निगेटिव्ह अँड सेकंड नंबर शुड बी पॉझिटिव्ह, तरी पण त्या दोन नंबरचा प्रोडक्ट कसा बनतो? निगेटिव्ह बनतो. सो ही कॉन्सेप्ट आपण इथे यूज करतोय. प्रोडक्ट ऑफ दीज टू नंबर्स शुड बी लेसर दॅन 0, मीन्स निगेटिव्ह बनायचा असेल हा प्रोडक्ट, then first number should be positive at the same time second number should be negative. First positive, second negative, or second option आहे पहा, second option आहे. So what is second option? Second option काय पहा, first number should be negative and at the same time second number should be positive. असं पण एक ऑप्शन आहे आपल्याकडे. तर मग पहा, एक तर x शुड बी ग्रेटर दॅन -1 पेक्षा जास्त असला पाहिजे. ऍट द सेम टाइम x शुड बी लेसर दॅन 2. हे समजतं का? -1 पेक्षा जास्त आणि 2 पेक्षा कमी. -1 पेक्षा जास्त आणि 2 पेक्षा कमी म्हणजे काय? -1 पासून 2 पर्यंत काही पण चालेल. दॅट मीन्स x बिलोंग्स टू -1 काय? -1 to 2 काही पण चालणार. -1 पासून 2 पर्यंत आपल्याला काही पण चालेल. पहा ना तुम्ही, -1 पेक्षा जास्त, -1 पेक्षा जास्त, 2 पेक्षा कमी. सो -1 to 2 काही पण चालेल आपल्याला. और दुसरा पण एक ऑप्शन आहे बरं आपल्याकडे, x शुड बी लेसर दॅन 1 तिकडे गेला तर -1 बनतं. x शुड बी लेसर दॅन -1 ऍट द सेम टाइम x शुड बी ग्रेटर दॅन 2. असं होऊ शकतं का? पाहाला, -1 पेक्षा कमी पाहिजे, ऍट द सेम टाइम 2 पेक्षा पण जास्त पाहिजे. असा कोणता तरी नंबर सांगा ना जो -1 पेक्षा पण कमी आहे आणि 2 पेक्षा पण जास्त आहे ऍट अ टाइम. असा नंबरच पॉसिबल नाही आहे ना. तर बेसिकली हा अप्रोच आपल्याला सोल्युशन देणारच नाही, म्हणजे असं होऊच नाही शकत इथं. सो मग क्लिअरली आन्सर काय असेल रे आपला? -1 to 2 कोणता पण नंबर सांगा, या व्हॅल्यूजला हा जो काही फंक्शन आहे, दिस फंक्शन इज डिक्रीजिंग फंक्शन. हा फंक्शन कसा असेल इथे? डिक्रीजिंग फंक्शन असेल. ओके. तर हा क्वेश्चन 3 मधला हा फर्स्ट सबटाइप होता. तर असे पहा आणखी 2 सबटाइप आहेत आय गेस. तर सेकंड सबटाइप मी इथे स्टार्ट करतोय आता. हा क्वेश्चन काय सेकंड सबटाइप मध्ये? तर f of x इज ऍक्च्युली x प्लस 25/x हा आपलं फंक्शन आहे. काय f of x प्लस 25/x. तर आपल्याला जर का हा फंक्शन डिक्रीजिंग पाहिजे असेल तर तेच आहे परत की डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह असला पाहिजे. डेरिव्हेटिव्ह कसा असला पाहिजे? निगेटिव्ह. फॉर डिक्रीजिंग फंक्शन डेरिव्हेटिव्ह शुड बी निगेटिव्ह. ओके. तर मी याला आधी तरी y लिहितोय. सो y इज इक्वल टू x प्लस 25/x असं मेन्शन करतोय मी इथे. y चा डेरिव्हेटिव्ह हा असतो dy/dx. y चा डेरिव्हेटिव्ह काय? dy/dx. दॅट इज इक्वल टू x चा डेरिव्हेटिव्ह काय? 1. पारे 25 ॲज इट इज. 1/x चा डेरिव्हेटिव्ह असतो -1/x². 1/x चा डेरिव्हेटिव्ह काय? -1 डिवाइड बाय x². ओके. आता काय बनतं पाहाला, हा x² इथे जातो बरं. पहा आता. सो dy/dx इज इक्वल टू x² -25 डिवाइड बाय x². तर मग याची जी काही व्हॅल्यू आहे, हा जो काही डेरिव्हेटिव्ह आहे, डेरिव्हेटिव्ह शुड बी निगेटिव्ह ठरला ना आपला. डेरिव्हेटिव्ह कसा? निगेटिव्ह असला पाहिजे असं ठरलं ना.
बरोबर. तर मी काय करतोय पहा, इथे आता लिहितोय फॉर डिक्रीजिंग फंक्शन. काय? फॉर डिक्रीजिंग फंक्शन डेरिव्हेटिव्ह इट शुड बी लेसर दॅन 0. म्हणजे 0 पेक्षा कमी असला पाहिजे डेरिव्हेटिव्ह हा 0 पेक्षा कमी असला पाहिजे, निगेटिव्ह असला पाहिजे. मग आता आपल्याला जर डिक्रीजिंग फंक्शनसाठीच एक्सच्या व्हॅल्यूज फाइंड करायचे आहेत ना, म्हणजे हे जे काही आहे ना, हे जे काही आता आपण फाइंड केलं x² - 25 डिवाइड बाय x², याची व्हॅल्यू ना रे 0 पेक्षा कमी असली पाहिजे. याची व्हॅल्यू काय? 0 पेक्षा कमी असली पाहिजे, निगेटिव्ह असली पाहिजे. ठीक आहे. आता नीट पाहाल, दोन नंबरचा डिव्हिजन लेसर दॅन 0 म्हणजे निगेटिव्ह. 2 नंबरचा डिव्हिजन 0 पेक्षा कमी केव्हा असतो माहिती का? केव्हा असतो? जेव्हा हा पॉझिटिव्ह आणि हा निगेटिव्ह असेल. पहा, पॉझिटिव्ह बाय निगेटिव्ह इज निगेटिव्ह, करेक्ट. और निगेटिव्ह बाय पॉझिटिव्ह इज ऑल्सो निगेटिव्ह. पहा, या दोन नंबरचा डिव्हिजन जर का तुम्हाला 0 पेक्षा कमी पाहिजे असेल, निगेटिव्ह पाहिजे असेल, या 2 नंबरचा डिव्हिजन जर का 0 पेक्षा कमी पाहिजे असेल, देन दिस शुड बी पॉझिटिव्ह ॲट द सेम टाइम दिस शुड बी निगेटिव्ह. हा पॉझिटिव्ह आणि हा निगेटिव्ह असला पाहिजे, पण जे की होऊ नाही शकत. ओके, पॉझिटिव्ह बाय निगेटिव्ह इज निगेटिव्ह, करेक्ट आहे, पण हा निगेटिव्ह नाही होऊ शकत, बिकॉज ही स्क्वेअर आहे. स्क्वेअर ऑफ एनी नंबर इज ऑलवेज पॉझिटिव्ह. सो याचा तर विषयच नाहीये, बरोबर ना. तर राहिला प्रश्न मायनस बाय प्लस. 2 नंबरचा डिव्हिजन जर का लेसर दॅन 0 पाहिजे असेल, ओके, सो न्यूमरेटर शुड बी निगेटिव्ह अँड दिस डिनॉमिनेटर इट शुड बी पॉझिटिव्ह, असं असायला हवं. तर मी काय करतो इथे, न्यूमरेटर दॅट मीन्स x² - 25 दिस शुड बी निगेटिव्ह, आणि हा पॉझिटिव्ह तर आहेच आहे ना, तर मग याचा काय विषय, म्हणजे त्याला लिहिण्याची गरजच नाहीये. x² तर पॉझिटिव्ह आहेच आहे ना, हा निगेटिव्ह पाहिजे, आणि हा x² कसा असला पाहिजे, पॉझिटिव्ह. अरे x² पॉझिटिव्हच असणार आहे, काही प्रॉब्लेमच नाहीये. सो याला सोडून द्या तुम्ही, इतकंच आहे आता फक्त. म्हणजे ना रे, x² ची व्हॅल्यू शुड बी लेसर दॅन 25. x² व्हॅल्यू शुड बी लेसर दॅन 25. आता नीट पहा तुम्ही इथे 0 1 2 3 4 5 6 -1 -2 -3 -4 -5 -6 असं पुढे कंटिन्यू होत जातं. x² चा व्हॅल्यू ना 25 पेक्षा कमी पाहिजे. मग तुम्ही सांगा x च्या व्हॅल्यू काय काय असलं पाहिजे. x ची व्हॅल्यू 1 चालेल का? पहा बरं, 1 चालेल का? 1 टाका बरं, 1² 1 असतं, 25 पेक्षा कमी आहे. ओके. 2 चालेल का? पहा बरं, 2 चालेल का? 2 टाका, 2² 4. अरे 4 25 पेक्षा कमी आहे. ओके. 3 चालेल, 4 चालेल. पहा, हे सर्व व्हॅल्यूज चालतील आपल्याला, हे सर्व व्हॅल्यूज चालतील. कुठेपर्यंत? 5 पर्यंत. फक्त 5 नाही चालणार बरं, फक्त 5 नाही चालणार. 5 पेक्षा जर का मोठी व्हॅल्यू असेल, हे पहा, इव्हन 5 पण नाही चालणार. 5² 25 इज नॉट लेसर दॅन 25, इक्वल टू 25 आहे. इक्वल टू नाही पाहिजे, लेसर दॅनच पाहिजे आपल्याला, बरोबर. 5 पेक्षा जर का तुम्ही मोठी व्हॅल्यू ठेवाल ना, 6 ठेवला किंवा 5.1 ठेवला, 5.1 चा स्क्वेअर डेफिनेटली 25 पेक्षा जास्त असणार, कमी असणार नाहीये. मग तुम्हाला कोणत्या व्हॅल्यूज चालतात माहिती का? एक्सच्या या सर्व व्हॅल्यूज इथेपर्यंत चालतात. इव्हन तुम्हाला या पण व्हॅल्यूज चालतील, यावाल्या. पहा तुम्ही, यावाल्या व्हॅल्यू पण आपल्याला चालतील इथं. तुम्ही बोलणार कसं काय सर? चला -1 टाका बरं, एक्सच्या जागी -1 टाकलं तर -1 चा स्क्वेअर +1. तर +1 इज लेसर दॅन 25, काही प्रॉब्लेम नाहीये. -3 टाका, -3 चा स्क्वेअर 9 इज लेसर दॅन 25. इव्हन -3 पण इथे आपण टाकू शकतोय, काहीच प्रॉब्लेम नाहीये. सो आपण काय टाकू शकतो माहिती का? -5 पासून +5 पर्यंत एक्सच्या व्हॅल्यू काही पण चालतील. मग मी इथे लिहितोय पहा, x बिलॉंग्स टू -5 टू +5. -5 पासून +5 पर्यंत आपल्याला सर्व व्हॅल्यूज चालतात. ओके. तर हा होता आपला सेकंड सबटाइप, क्वेश्चन नंबर 3 मधला सेकंड सबटाइप. आता मी करतोय क्वेश्चन नंबर 3 मधला थर्ड सबटाइप, फायनल सबटाइप करूया, आणि हा लेक्चर मी इथे एंड करतोय. ओके. तर पहा, थर्ड सबटाइप काय आहे, तर फंक्शन असा दिलाय पहा, f of x. फंक्शन f of x is given as x³ ओके, -9x² प्लस 24x ओके प्लस 12 हा आपला फंक्शन आहे इथे. तर मग हा फंक्शन आपल्याला स्ट्रिक्टली डिक्रीजिंग पाहिजे, म्हणजे हा फंक्शन आपल्याला डिक्रीजिंग असला पाहिजे हा फंक्शन. असं काहीतरी ऍडजस्ट करा तुम्ही. आता पाहूया, याला मी लिहितोय y इज इक्वल टू x³ -9x².
प्लस 24x प्लस 12. ओके, आता हा फंक्शन डिक्रीजिंग पाहिजे आणि आपल्याला माहिती फॉर डिक्रीजिंग फंक्शन डेरिव्हेटिव्ह जो असतो डेरिव्हेटिव्ह जर का 0 पेक्षा कमी असेल, निगेटिव्ह असेल तर फंक्शन असतो डिक्रीजिंग. डेरिव्हेटिव्ह जर का निगेटिव्ह असेल तर फंक्शन डिक्रीजिंग असतो. बरोबर. तर मग याचा डेरिव्हेटिव्ह करतोय, y डेरिव्हेटिव्ह इज dy by dx and that is equal to x cube derivative is 3x square minus of 18x plus 24. Part 24 as it is, x derivative 1 plus 24. बरोबर. मग आता हा जो काही डेरिव्हेटिव्ह आहे, डिक्रीजिंग फंक्शन हवा असेल तर हा डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह पाहिजे. मग मी इथे लिहितोय पहा फॉर डिक्रीजिंग फंक्शन. बरोबर ना. फॉर डिक्रीजिंग फंक्शन हा जो काही डेरिव्हेटिव्हचा व्हॅल्यू आहे, ओके, हा कसा असायला पाहिजे, हा निगेटिव्ह असायला पाहिजे, म्हणजे 0 पेक्षा कमी असायला पाहिजे. 3 कॉमन करा इथे, 3 कॉमन करतोय. x स्क्वेअर मायनस 6x प्लस 8 इट शुड बी लेसर दॅन 0 हिअर. याचाच अर्थ x स्क्वेअर मायनस 6x प्लस 8 हा आपल्याला 0 पेक्षा कमी पाहिजे इथे, नाही का. फॅक्टर्स होतात का पहा बरं आता. x स्क्वेअर मायनस ऑफ 4x मायनस ऑफ 2x प्लस 8 शुड बी लेसर दॅन 0 हिअर. ओके, इथे मी x कॉमन करतोय, सो x मायनस 4 बनेल, मायनस 2 कॉमन करतोय, x मायनस 4 बनेल. दिस शुड बी लेसर दॅन 0. करेक्ट. सो फर्स्ट ब्रॅकेट मध्ये पहा x मायनस 2 बनेल. फर्स्ट ब्रॅकेट मध्ये काय x मायनस 2 बनतोय. सेकंड ब्रॅकेट मध्ये x मायनस 4 बनेल. काय x मायनस ऑफ 4 इट शुड बी लेसर दॅन 0. पहा रे, या दोन नंबरचा प्रोडक्ट 0 पेक्षा कमी पाहिजे. या दोन नंबरचा प्रोडक्ट 0 पेक्षा कमी पाहिजे. दोन नंबरचा प्रोडक्ट 0 पेक्षा कमी म्हणजे निगेटिव्ह केव्हा बनतो, जेव्हा फर्स्ट पॉझिटिव्ह असतो, सेकंड निगेटिव्ह असतो, तर या दोघांचा प्रोडक्ट निगेटिव्ह म्हणजे 0 पेक्षा कमीच आहे. और दुसरा ऑप्शन आहे पहा, फर्स्ट शुड बी निगेटिव्ह, सेकंड शुड बी पॉझिटिव्ह. ओके, तरी पण या दोघांचा प्रोडक्ट ना 0 पेक्षा कमी म्हणजे निगेटिव्हच असणार आहे. परत सांगतोय पहा, या दोन नंबरचा प्रोडक्ट आपल्याला लेसर दॅन 0 पाहिजे, म्हणजे 0 पेक्षा कमी पाहिजे, नाही का. सो प्रोडक्ट ऑफ दिस टू नंबर्स लेसर दॅन 0 मीन्स निगेटिव्ह केव्हा होतो, जेव्हा एक प्लस असतो एक मायनस असतो, प्लस मायनस असतो, किंवा हा मायनस असतो आणि हा प्लस असतो, मायनस इंटू प्लस हा पण तर मायनस असतो. सो या दोन कंडिशन्स इथे आपल्याला इथे अप्लाय करायच्या. आता पाहाला, फर्स्ट नंबर x मायनस 2 शुड बी पॉझिटिव्ह अँड ॲट द सेम टाइम सेकंड नंबर शुड बी काय रे, इट शुड बी निगेटिव्ह. निगेटिव्ह म्हणजे समजतं ना, 0 पेक्षा कमी, लेसर दॅन 0. इथे लिहितोय और दुसरा पण एक ऑप्शन आहे आपल्याकडे, काय तर फर्स्ट नंबर शुड बी निगेटिव्ह म्हणजे 0 पेक्षा कमी, अँड ॲट द सेम टाइम सेकंड नंबर x मायनस 4 शुड बी पॉझिटिव्ह. शुड बी काय, पॉझिटिव्ह. तर हे असं आपल्याला पाहिजे. तर आपण याला आता सिम्प्लिफाय करूया. हा वाला पार्ट मी रब करतो इथे. पाल, एकतर x ग्रेटर दॅन 2 पाहिजे अँड ॲट द सेम टाइम x लेसर दॅन 4 पाहिजे. असं असेल तर चालेल आपल्याला. म्हणजे काय चालेल म्हणतात माहिती का तुम्हाला, x ची व्हॅल्यू 2 पेक्षा जास्त पाहिजे. x बिलॉंग्स टू काय 2 पेक्षा जास्त पाहिजे, 2 पेक्षा जास्त पाहिजे. आणि काय रे 4 पेक्षा काय, 4 पेक्षा कमी पाहिजे. म्हणजे 2 to 4 चालेल ना. x ची व्हॅल्यू 2 to 4 मध्ये काही पण सांगा चालेल. 2 पेक्षा जास्त आणि 4 पेक्षा कमी. तेच तर म्हणता येते इथे. x ची व्हॅल्यू 2 पेक्षा जास्त, x शुड बी ग्रेटर दॅन 2, 2 पेक्षा जास्त. x शुड बी लेसर दॅन 4 म्हणजे 4 पेक्षा कसा कमी. तर डेफिनेटली ही गोष्ट चालते आपल्याला इथे. बरोबर. और सेकंड ऑप्शन काय आहे माहिती का आपल्याला, x शुड बी लेसर दॅन -2 त्या साईडला जाऊन +2 होतोय. अँड ॲट द सेम टाइम x शुड बी ग्रेटर दॅन 4. आता तुम्ही असा विचार करा रे, हे होऊ शकतं का. असा नंबर सांगा जो की 2 पेक्षा, x इज लेसर दॅन 2 पेक्षा कमी आहे असं काहीतरी सांगा. पण ॲट द सेम टाइम तोच 4 पेक्षा कसा जास्त असला पाहिजे. असा एक नंबर सांगा दॅट नंबर शुड बी लेसर दॅन 2 ॲट द सेम टाइम दॅट नंबर शुड बी ग्रेटर दॅन 4. पॉसिबलच नाहीये. हा सोल्युशन पॉसिबलच नाहीये. तर मग इथे फक्त इतकंच आन्सर असणार आहे पहा, x बिलॉंग्स टू 2 to 4. 2 to 4 मध्ये कोणता पण x चा व्हॅल्यू सांगाल, for those values of x, this function it is strictly decreasing, म्हणजे तो फंक्शन डिक्रीजिंग फंक्शन आहे. तर पहा, आपण या लेक्चरमध्ये इन्क्रीजिंग आणि डिक्रीजिंग फंक्शनचा कॉन्सेप्ट शिकला. त्याच्यानंतर आपण 3 क्वेश्चन्स केले पहा. क्वेश्चन 1, क्वेश्चन 2, क्वेश्चन 3 फ्रॉम द एक्सरसाइज 2.4.
आता नेक्स्ट एक्सरसाइज मध्ये पहा आपण काय नेक्स्ट लेक्चर मध्ये पहा आपण काय करणार आहे माहिती का, क्वेश्चन नंबर 4, क्वेश्चन नंबर 5, क्वेश्चन नंबर 6 आणि क्वेश्चन नंबर 7, 8. ओके, म्हणजे क्वेश्चन 4 to क्वेश्चन 8 हे आपण करूया आणि त्याच्यानंतरचे जे सम्स आहेत ना तर ते आहेत मॅक्सिमा आणि मिनिमा या कॉन्सेप्ट वरती. तर इन्क्रीजिंग डिक्रीजिंग फंक्शनचे सम्स कव्हर केल्यानंतर आपण मॅक्सिमा मिनिमा कंटिन्यू करूया. तर हा लेक्चर आता इथे एंड होतोय पहा.